देशाचे दोन्ही मोठे नेते प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत ते संसदेमध्ये आले नाहीत आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. म्हणजे एका दृष्टीने त्यांनी संसदेतून पळ काढला असं म्हटलं तरी काही वाव होणार. त्यामुळं संसदेचं कामकाज चालत आहे. त्याकरता आमचे नेते राहुल गांधी यांनी दोन पर्याय सुचवले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये येऊन लाठीचार्ज, अश्रुधूर, पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले, हा पहिला प्रश्न होता. कारण आपल्याला माहिती आहे की दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे आहे. इतर सर्व राज्यांची कायदा आणि सुव्यवस्था ही घटनात्मक तरतुदीप्रमाणे ही राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांच्याकडे असते, मुख्यमंत्र्यांच्याकडे असते. पण दिल्लीकरता विशेष तरतूद आहे. दिल्ली राजधानी असल्यामुळं तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्र्यांची आहे. त्यामुळं 20 तारखेला आंदोलकांच्यावर, विद्यार्थ्यांच्यावर, मुलांच्यावर अमानुष लाठीचार्ज, अश्रुधूर, पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले. कारण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे क्राऊड कंट्रोल करता याचा वापर करायचा नसतो किंवा करायचा असला तर लेखी आदेश द्यावा लागतो. मग तो आदेश गृहमंत्र्यांनी दिला का, त्याचं उत्तर राहुल गांधींनी मागितलं. आणि त्याचं उत्तर असेल की गृहमंत्र्यांनी आदेश दिला नाही, खालच्या अधिकाऱ्यांनी किंवा दिल्लीच्या डीजी किंवा आणखी अधिकाऱ्यांनी हे सगळं केलं. मग गृहमंत्री हे कार्यक्षम आहेत का, त्यांच्या खातं कोण चालवतंय. आणि ते बोलताना मी राहुल गांधींनी जे सांगितलं की ही इज इनकॉम्पिटंट अँड देअरफॉर ही शुड रिझाईन. एकतर अत्याचार केला आणि अत्याचाराचे आदेश दिले म्हणून राजीनामा दिला पाहिजे, किंवा अत्याचार जर त्याचे आदेश दिले नसतील पॅलेट गनचे तर मग तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहे म्हणून राजीनामा दिला पाहिजे, अशी राहुल गांधींनी मागणी केली होती. त्याबद्दल मी सांगत असताना इनकॉम्पिटंट, अकार्यक्षम शब्द हा गृहमंत्री पदावर बसण्याकरता लायक आहेत का, ते गृहमंत्री होण्याकरता लायक नाहीत असं मला म्हणायचं होतं. पण लायक नाहीत या शब्दाची उलटफट झाली आणि चुकून माझ्याकडून एक दुसरा शब्द वापरला गेला. अर्थ तोच होता तो, आणि तो संसदीय शब्द आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तींनी तो वापरायला नको होता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की तो शब्द वापरायला नको होता. पण माझा जो अर्थ, भावार्थ जो राहुल गांधींचा आहे आणि माझा आहे तो आहे. तुम्ही आदेश दिले का, मग जबाबदारी स्वीकारा. तुम्ही जाहीर आदेश दिले नसेल तर मग तुमचं खातं कोण चालवते, मग तुम्ही गृहमंत्री पदावर कशा करता बसलाय, हा त्यातला उद्देश होता, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जरा थोडासा क्लिष्ट आहे. तो म्हणजे कराडला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIRची मोजणी चाललेली आहे. मतदार याद्यांच्या पुनर्पाहणी वगैरे पाहतील. आणि त्यामध्ये मी काल पुन्हा कराडला पत्रकार परिषद घेतली. त्याआधी काही दिवसापूर्वी माझ्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं. त्याची माहिती मी आपल्याला सांगतो की 2024च्या विधानसभा निवडणुकीबद्दल मला बोलायचं आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर 5च महिन्यामध्ये विधानसभेमध्ये एवढा मोठा फेरफार कसा झाला याचं उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे.